नमस्कार मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास आठवडा झाला आहे. तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेत, पण जसं टेन्शन गेल्या वेळेला सगळ्या जगाने घेतलं होतं त्या तुलनेत कोणाला काही वाटतच नाही. अमेरिकेने आता इराणमध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर, याच्यामध्ये अनेक ठिकाणचे पूल आहेत, लक्ष करायला सुरुवात केलेली आहे. अनेक पूल पाडलेले आहेत. चाबहार इथला जो कंट्रोल टॉवर होता त्याच्यावरही हल्ला करण्यात आलेला आहे. इराणनी सांगितलेलं आहे की आमच्या संयमाची परीक्षा बघू नका. आत्तापर्यंत इराण अमेरिकेच्या केलेल्या हल्ल्यांना त्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होतं. सुरुवातीला त्यांनी शेजारच्या बहरीन आणि कुवेत या देशांवर हल्ले केले. जेव्हा अमेरिका हल्ले थांबवायचं नाव घेत नाही आहे तेव्हा इराणनी मग शेजारच्या समुद्रापलीकडे असलेल्या संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार आणि आता सौदी अरेबियावरही हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. या हल्ल्यामध्ये नेमकं किती नुकसान झालं आहे याची इत्थंभूत माहिती जरी अजून समोर आली नसली तरी देखील इराण आपल्या निर्णयावर ठाम आहे. कुवेतमधल्या समुद्राचं पाणी शुद्धीकरण करण्याच्या प्रकल्पावर, निक्षारीकरण प्रकल्पावर, डिसॅलिनेशन प्लॅन्टवर इराणनी हल्ला केला. इराणचं असं म्हणणं आहे की गेल्या आठवड्याभरात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये जवळपास 50 लोक मारली गेलेली आहेत. तसंच दोन्ही देशांकडून एकमेकांच्या जहाजांवरही हल्ले करण्यात येत आहेत. हे नेमकं युद्ध कशासाठी सुरू आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. जरी आता तो विषय जसं की आपल्याला आता पेट्रोल डिझेलच्या भावाची काही पर्वाच नसल्यासारखी झालेली आहे, कारण तो विषय संपला, असं म्हणजे आपण तो विषय डोक्यातनं काढून टाकलेला आहे. लक्षात घ्या, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धविराम झाला. तो युद्धविराम पाकिस्तान, कतार, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त या सगळ्यांच्या, पण मुख्यतः पाकिस्तान आणि कतारच्या मध्यस्थीने घडवण्यात आला. पण तो जो युद्धविराम झाला त्याचा जो काही मसुदा आहे, त्याचं जे काही ज्या गोष्टींवर, ज्या गोष्टींच्या आधारावर युद्धविराम झाला त्याच्यामध्ये बरीच अस्पष्टता आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा त्याच्यामध्ये विषय जरी असला तरी अमेरिकेचं म्हणणं आहे की संपूर्ण सामुद्रधुनी आता खुली झालेली आहे. इराणचं म्हणणं आहे सामुद्रधुनी खुली झाली असली तरी केवळ आमच्या हद्दीतनं, आमच्या समुद्रातनं वाहतूक होऊ शकते, आमच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक होऊ शकते, आम्ही त्याच्यावर टोल आकारणार नाही, पण दुसरीकडून इतर कुठून वाहतूक करायची नाही. अमेरिकेने गेल्या काही आठवड्यांमध्ये काय करायचा प्रयत्न सुरू केला की होर्मुझच्या सामुद्रधुनीची, जिथे रुंदी साधारणतः 21 मैल आहे आणि त्याचा जो सगळा मधला भाग आहे त्याच्यामध्ये इराणनी पाणसुरुंग पेरलेले आहेत आणि त्यामुळे तिकडनं वाहतूक करणं धोक्याचं आहे. पण जो भाग ओमानच्या समुद्र किनाऱ्याशी जवळ आहे त्या भागातनं अमेरिकेने अमेरिकेच्या नौदलाच्या मार्गदर्शनाखाली जहाजांची वाहतूक करायला प्रारंभ केला. आणि इराणला ही गोष्ट लक्षात आली की आत्ता अमेरिका ओमानच्या त्या भागातनं वाहतूक करते, याचा अर्थ अमेरिकेला युद्धविराम नको आहे. अमेरिकेला इराणच्या अणु तंत्रज्ञान किंवा अणु इंधन जे समृद्ध करत आहेत, युरेनियम समृद्ध करत आहेत आणि अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न इराणचा होता, त्याबाबत अमेरिकेला कोणतीही तडजोड करायची नाही. अमेरिका केवळ वेळ काढण्यासाठी हे सगळं करत आहे. ज्या दिवशी अमेरिका ओमानच्या हद्दीतून वाहतूक व्यवस्थित सुरू करू शकेल त्या दिवशी अमेरिका इराणबरोबर झालेला युद्धविराम मोडीत काढेल आणि मग पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होईल. आणि त्यामुळे त्या दिवसासाठी थांबण्यापेक्षा, आणखीन महिना 2 महिने थांबण्यापेक्षा, कारण या महिन्या 2 महिन्यात काय होईल तर या सगळ्या वाहतुकीद्वारे अनेक टँकर या भागातनं समुद्रापार होतील. एकदा ते टँकर समुद्र पार झाले की पुढचे काही आठवडे तेलाच्या किमती जरी वाढल्या तरी मर्यादेबाहेर जाणार नाहीत. आणि त्यामुळे इराणला जर अमेरिकेचं नाक दाबायचं असेल, कारण अमेरिकेत निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या वेळेला पेट्रोल डिझेलचे भाव कमी असणं अमेरिकेत हे ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जर आणखीन महिनाभर जर अमेरिकेला ही वाहतूक करून दिली आणि मग त्यांना खडसावलं तर तोपर्यंत वेळ निघून गेली असेल. आणि त्यामुळे इराणचं एवढं नुकसान झालं असलं तरी त्यांची युद्धखोरी मात्र कायम आहे. त्यांचं म्हणणं आहे ही संधी जर आपण गमावली तर आपण हे युद्ध कधीच जिंकू शकत नाही. आणि त्यामुळे मग इराणनी ओमानच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करायला प्रारंभ केला. त्यांनी हल्ले केल्यावर मग अमेरिकेने हल्ले केले.
मग अमेरिकेने हवाई हल्ले केले, मग आता इराणने हल्ले, म्हणजे ज्याला एस्कलेशन लॅडर म्हणतात, एक एक पायरी या सगळ्याची वाढत आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास भारतीय जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना, त्याच्यात भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. सी फेअरर्स म्हणतात, त्यातल्या अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यूही झालेला आहे. त्याच्यात महाराष्ट्रातलंही एक नाव आहे. आणि त्यामुळे या सगळ्या वाहतुकीवर प्रश्न निर्माण झालेला आहे. आता इराणचं असं म्हणणं आहे की आणखीन 1-2 दिवसात जर अमेरिका थांबली नाही तर मग आम्ही आखाती देशातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करायला सुरुवात करू. इराणची किती ताकद आहे कल्पना नाही, कारण इराणची बऱ्यापैकी क्षेपणास्त्र नष्ट झालेली आहेत, पण तरी त्यांच्याकडे अजून क्षेपणास्त्र आहेत. अमेरिकेकडे आणि या सगळ्या देशांकडे इंटरसेप्टर आहेत, ही क्षेपणास्त्र रोधक प्रणाली आहे. परंतु तरी जर इराणनी वीज निर्मिती केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्प, खत प्रकल्प अशा सगळ्या गोष्टींवर हल्ले करायला सुरुवात केली तर या सगळ्या गोष्टींचा बचाव करणं, कारण जी तुमची क्षेपणास्त्र विरोधक किंवा रोधक तंत्र प्रणाली असते ती तुम्ही कुठे बसवता? तुम्ही मुंबईच्या रक्षणासाठी भारतात बनवाल, बेंगळुरू, दिल्ली इथे बसवणार, पण कुठल्या तरी तानसा वैतरणाच्या तिथे तुम्ही किती क्षेपणास्त्र ठेवू शकता हा प्रश्न आहे. आणि समजा तानसा वैतरणावर मुंबईत हल्ला झाला, मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणांवरच हल्ला झाला, आणि हल्ला म्हणजे काय सगळं धरण पडायची गरज नाही आहे, तिथे डॅमेज जरी झालं, एक मोठा बगदाड जरी पडलं तरी पाणी ज्या मोठ्या प्रमाणात वाहून जातं त्याच्यातनं मुंबईच्या जलसुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सुदैवाने आखाती देशांमध्ये कुठे नद्याच नाही आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे धरणांवर लक्ष करण्याचा प्रश्न नाही. पण जवळपास या सगळ्या भागात 70हून जास्त जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत आणि त्यामुळे इथला प्रकल्प, एखाद्या प्रकल्पावर हल्ला झाला तर अनेक देशांचा पाणी पुरवठा धोक्यात येईल. पाणी पुरवठा धोक्यात आल्यावर सगळं तिकडचं निवासी, प्रकल्प, पर्यटन सगळ्या गोष्टी धोक्यात येतील. आणि त्यामुळे इराण आता अशा गोष्टींना लक्ष करतोय. अमेरिकेला खरं तर लक्षात येतं आहे की आपण जे सुरू केलं त्याचा अंतदृष्टीपथाच नाही आहे. एकतर हे युद्ध शेवटपर्यंत लढावं लागेल किंवा मग पुन्हा एकदा काहीतरी निमित्त करून तह करावा लागेल, कारण आता वाहतूक पुन्हा थांबलेली आहे. ट्रम्प त्याला तयार आहेत की नाही अजून कल्पना नाही, कारण एक एक दिवस जसा जात आहे तसा अमेरिकेच्या निवडणुकांवर परिणाम, जरी युद्ध थांबलं तरी तो परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे ट्रम्प याच्यातला आता कोणता निर्णय घेत आहेत ते बघणं महत्त्वाचं आहे. जर ट्रम्प यांनी ठरवलं की गेल्या निवडणुका तेल लावत तसे मी काय अध्यक्ष होणार नाही, शेवटची टर्म आहे आणि त्यामुळे मी जर अध्यक्ष होणार नसेल तर पक्षाला बहुमत मिळालं काय नाही मिळालं काय, मी पूर्ण ताकदीने इराणला संपवणार. आणि संपवणार म्हणजे कशा प्रकारे करणार तर हा जो सगळा इराकमधला कुर्दिस्तान आहे तिथल्या कुर्द लोकांना मी शस्त्र पुरवीन, तिकडनं त्यांनी युद्ध, खरं तर हाच खरा डाव होता, इस्रायलचा डाव होता, अमेरिकेचा त्याला पाठिंबा होता. पण अचानक जेव्हा तुर्कीला हे सगळं कळलं, कारण तुर्कीमध्ये कुर्दांची संख्या जास्त आहे आणि त्यांना ही भीती वाटली की इराणमध्ये जर कुर्दांनी स्वतंत्र देशासाठी आंदोलन केलं, सशस्त्र लढा पुकारला तर मग इराण, इराक, सिरिया, तुर्की या सगळ्या भागातले कुर्द मिळून जर त्यांनी देश स्वतंत्र तयार केला तर तो पश्चिम आशियातला सगळ्यात मोठा देश होईल. आणि त्यामुळे तुर्कीने पाठपुरावा करून अमेरिकेला हे जे कुर्द लोकांची कारवाई आहे, त्यांचा जो सशस्त्र लढा आहे त्याला वेसण घालायला सांगितलं. म्हणून म्हटलं की हे युद्ध चालू असताना त्याच्यामध्ये अनेक देशांचे हितसंबंध, स्वतःचे स्वार्थ, अमेरिकेच्या धोरणालाही वेसण घालायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ट्रम्प अनेकदा निर्णय घेतात, मागे घेतात, पुन्हा 2 पावलं पुढे येतात, पुन्हा 1 पाऊल उजवीकडे जातात, डावीकडे जातात. या सगळ्यामध्ये जगावर होणारे परिणाम हे होत राहणार आहेत. भारतावर याचे कशा प्रकारे परिणाम होतील याचा आता पुन्हा आपण त्यांनी विचार करायला सुरुवात केली नसली तरी जर हे युद्ध लांबलं तर मग दिवाळीच्या वेळेला महागाई भेडसावू शकते. याचं एकच तात्पर्य आहे की आता आखाती देशांवर आपलं जे अवलंबित्व आहे ते युद्धानंतर कमी करायला हवं. एकीकडे आत्मनिर्भरता वाढवायला हवी, दुसरीकडे पर्यायी पुरवठा साखळ्या निर्माण करायला पाहिजे आणि तिसरीकडे आपलं नौदल आहे या सगळ्या भागाच्या संरक्षणासाठी. चाबारचं उदाहरण घ्या, आपल्याकडे त्याचे हक्क आहेत, पण उद्या जर इराणची राजवट बदलली आणि ते म्हणले की आम्ही आता हे सगळे जुने करार मोडीत काढू तर काय होणार? किंवा जर इराणची राजवट बदलली नाही पण अमेरिकेने इराणवर निर्बंध घातले तर चाबारचा वापर करू शकणार नाही. त्यामुळे एकीकडे आत्मनिर्भरता आपण अंगीकारत असताना दुसरीकडे आत्मनिर्भरता आणि या आखाती देशांच्या संरक्षणाची व्यापक जबाबदारी या देखील दोन्ही गोष्टींचा आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.